भद्रावती येथील गौराळा रोडवर स्थित रिलायन्स स्मार्ट पॉइंट मॉलमध्ये एक्सपायरी झालेल्या खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या संदर्भात ग्राहक आमिर शेख यांनी तात्काळ जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य प्रवीण चिमुरकर यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे। सविस्तर वृत्त असं की भद्रावती येथील गौराळा मार्गावर असणाऱ्या रिलायन्स स्मार्ट पॉइंट येथून ग्राहक आमिर शेख यांनी 17 ऑगस्ट रोजी पेपर बोट नावाचे 2 कोल्ड ड्रिंक्स विकत घेतले होते। घरी गेल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या लहान मुलाने हे पेपर बोट नावाचे पेय प्याले, परंतु काही वेळाने त्यांच्या मुलाला हगवण उलट्या चालू झाल्याने त्यांनी मॉलमधून विकत घेतलेल्या पेयाची तारीख तपासली असता ती कालबाह्य झाल्याचे लक्षात आले होते। आमिर शेख यांनी तात्काळ मॉलच्या व्यवस्थापकाशी संपर्क केला असता रिलायन्स स्मार्ट पॉइंटच्या मालकाने आपली चूक मान्य करण्याऐवजी ग्राहकाला धमकी देत तुला जे करायचं ते कर, तुला पोलिसात तक्रार द्यायची तर दे अशी भाषा वापरली। शिवाय ग्राहकाने विकत घेतलेली एक्सपायरी पेय तेथील व्यवस्थापकाने जबरदस्तीने हिसकावून घेतले। या सर्व प्रकारानंतर आमिर शेख यांनी न्यायासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य प्रवीण चिमुरकर यांना माहिती दिली व घडलेल्या प्रकाराची लेखी तक्रार दिली। चिमुरकर यांनी याविषयी तात्काळ दखल घेऊन लगेच सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन जिल्हा चंद्रपूर यांच्याशी संपर्क केला। चिमुरकर यांनी मॉलविषयी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पत्रासोबत फोटो व्हिडिओ पाठवले आणि भद्रावतीकरांचे आरोग्य लक्षात घेता रिलायन्स स्मार्ट पॉइंट मॉल गौराळा यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली। याबाबत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर सदस्य प्रवीण चिमुरकर यांची आमचे प्रतिनिधी जावेद शेख यांनी प्रतिक्रिया घेतली असता चिमुरकर काय म्हणाले पाहूया। दिनांक 20 ऑगस्ट 2025 ला आमिर शेख या ग्राहकाची लिखित तक्रार आमच्याकडे आलेली आहे। या तक्रारीनुसार गौराळा रोड येथील रिलायन्स स्मार्ट पॉइंट येथे काही खाद्यपदार्थ एक्सपायर झालेले ठेवण्यात आलेले आहे अशी त्यांची तक्रार होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही एक पत्राद्वारे आणि स्वतः फोनद्वारे संपर्क करून अन्न औषध प्रशासनाचे चंद्रपूर जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त यांना माहिती देण्यात आली आणि ते पत्रसुद्धा पाठवण्यात आलेले आहे। त्यांना ते योग्य कारवाई करतील आणि रिलायन्स मॉलला त्याविषयी समज देतील आणि त्याच्यातले तथ्य ते शोधून काढतील असे मला वाटते। सध्या सणासुदीचे दिवस असल्याने प्रत्येक घरी बाहेरून मिठाई आणली जाते, अन्य खाद्यपदार्थ देखील विकत घेतले जातात, परंतु खाद्यपदार्थ विक्रेते निकृष्ट दर्जाचे तसेच एक्सपायरी खाद्यपदार्थ विकत असेल तर यावर अन्न प्रशासनाने लक्ष ठेवून कडक कारवाई करावी अशी जनसामान्यांची भावना आहे। त्यामुळे आता अन्न प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे भद्रावतीकरांचे लक्ष लागले आहे। भद्रावतीवरून आमचे प्रतिनिधी जावेद शेख यांची रिपोर्ट।